अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 75 वर्ष आयुर्मर्यादेपर्यंत जगणं, पण क्रिएटिव्ह राहून, कार्यक्षम राहून जगणं आणि जगाला काहीतरी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अमृत महोत्सव होतो, परंतु काही माणसांना दीर्घायुष्य लाभणं, सगळ्याला दीर्घायुष्य व्हावं वाटतं स्वतःसाठी, पण काही माणसांना दीर्घायुष्य लाभणं हे त्यांच्यापेक्षा समाजासाठी जास्त गरजेचं असतं. माझा मित्र हा ही अशी व्यक्ती आहे की जो दीर्घायुष्य होणं हे समाजाच्या हिताचं आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. बाकीच्या गोष्टी केल्या तरी चालतील, पण एक गोष्ट टिकली पाहिजे, परीस. कारण परीस स्वतः कसाही राहू, तो दुसऱ्याचं सोनं करून टाकतो. प्राध्यापक गोरे यांचे हजारो विद्यार्थी, त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस, त्यांची मुलं, त्यांचे भावंड, त्यांच्या नात्यातले सगळे, यांनी एकच गोष्ट सिद्ध केली की हा एक परीस आहे. त्यांचं जीवन यांनी बदलून टाकलेलं आहे. आणि मला सांगा, असा मनुष्य मित्र असणं कुणाला भाग्याचं आणि अभिमानाचं वाटणार नाही? त्यांचं काम थोडं मूलभूत स्वरूपाचं आहे. पॉप्युलर, लोकप्रिय, प्रसिद्ध याच्या मागे हा माणूस कधीही लागणार नाही. त्यांना मी अगदी जवळून ओळखतो आणि पूर्ण ओळखतो. MSCला आम्ही सोबत होतो, सगळेच सोबत असतात, परंतु आम्ही MSCचा बहुतेक काळ दिवसाचा आणि बऱ्याचदा मध्यरात्रीपर्यंतचा सोबत गप्पा मारण्यात घालवलेला आहे. इतक्या विलक्षण स्वभावाचे माणसं फार कमी आढळतात. अशा या व्यक्तीचा अमृत महोत्सवी सत्कारात आपण सर्वजण उपस्थित आहोत, ही आपल्यासाठी पण अत्यंत अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की खरंच तुमच्या हातून भावी काळात पण असंच भरीव सामाजिक फायद्याचं काम व्हावं. आता मी ज्यासाठी आलो त्या पुस्तकाकडे वळतो. थोडक्यात सांगणारे लांबलचक भाषण देणार नाही. हे आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक गोष्ट माणसाची.